हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू द प्लॅटफॉर्म ऑफ डेक्कन आय एस. अंडर करंटच्या ज्या सिरीज आहे त्याच्यामध्ये आज आपण 46 लेक्चर बघतोय. तर आजचा जो आपला टॉपिक असणार आहे तो आहे वर्ल्ड मायग्रेटरी बर्ड डे. ठीक आहे, म्हणजे जे बर्ड्स आहेत किंवा आपण त्याला एव्हियन फ्लोरा अँड फौना म्हणतो किंवा एव्हियन जे काही फायलम आहे एव्सचा, तर त्याच्यामध्ये कुठल्या बर्ड्स आहेत आणि त्यांच्या म्हणजे सगळ्या ज्या बर्ड्स आहेत त्यांच्या मायग्रेशन डे सेलिब्रेट केला जातो, ज्याच्यामध्ये की त्यांच्या कन्झर्वेशनवरती आणि त्यांचं जे काही लाईफ स्पॅन आहे त्याच्यावरती जास्त लक्ष दिलेलं आहे. तर आपण आधी सिलेबसमध्ये कुठे रेलेवंट आहे हे पाहूया. तर GS 1मध्ये किंवा जनरल स्टडीज 1मध्ये जो जॉग्रफीचा पार्ट आहे त्याच्या अंडर जो आपल्याला सिलेबस दिलेला आहे तर एन्व्हायरमेंटल जॉग्रफी. ठीक आहे, तर याच्यामध्ये इकोसिस्टममध्ये म्हणजे बघा की बायोटिक फ्लोरा फोना किंवा आपण जे बायोडायव्हर्सिटी म्हणतो तर ती प्रत्येक गोष्ट येते त्याच्यामध्ये. बायोटिक अबायोटिक, तर जे बर्ड्स आहेत ते बायोटिक फॅक्टरमध्ये येतात. तर स्पेशली जर पाहायला गेलं तर फूड चेन आणि फूड वेब, एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन आणि कन्झर्वेशन. तर कन्झर्वेशनचा जो काही पार्ट आहे किंवा आपण म्हणतो बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशन, तर कन्झर्वेशनच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर वर्ल्ड मायग्रेटरी बर्ड्स डे हा सेलिब्रेट केला जातो. तर याच्यामध्ये कुठल्या बर्ड्सवरती जास्त एम्फसिस दिलेला आहे, त्याच्यानंतर कुठल्या बर्ड्ससाठी काय कन्झर्वेशन एफर्ट्स आहेत का, आणि कुठल्या बर्ड्सचं जास्तीत जास्त तिथे सिग्निफिकन्स मेन्शन केलेलं आहे. कारण आपल्याला ज्या न्यूजमध्ये असतात त्या स्पीसीज विचारल्या जातात. ठीक आहे, तर त्याच्याबद्दल आपण पाहूया. तर वर्ल्ड मायग्रेटरी बर्ड डे 2022 ऑब्झर्व्ड ऑन 14th मे. तर इंटरनॅशनल बर्ड डे 14th मे आणि 8 ऑक्टोबर 2022ला सेलिब्रेट करण्यात आला. तर याच्याबद्दल पाहूया. तर इट इज अ बायॲन्युअल ग्लोबल कॅम्पेन ऑर्गनाइज टू रेज अवेअरनेस अबाउट मायग्रेटरी बर्ड्स. तर बघा, मायग्रेशन म्हणजे आपल्याला माहिती आहे की एका ठिकाणावरनं आपण दुसऱ्या ठिकाणी आपण काय करत असतो, ट्रॅव्हल करत असतो. तर या बर्ड्सच्या लाईफ स्पॅनमध्ये हे ट्रॅव्हलिंग इन्सिडेंट्स जे आहेत त्याला मायग्रेशन म्हटलेलं आहे. आणि या मायग्रेशनचा जो काही इम्पॉर्टन्स आहे तर तो आहे की अवेअरनेस, किंवा हा जो डे सेलिब्रेट करण्यामागचा उद्देश आहे तर अवेअरनेस क्रिएट करायचा आहे आपल्याला या मायग्रेटरी बर्ड्सबद्दल. द नीड फॉर द्या कन्झर्वेशन अँड इम्पॉर्टन्स. तर त्यांचं काय इम्पॉर्टन्स आहे, कारण इकोसिस्टम किंवा आपण जे बायोडायव्हर्सिटी म्हणतो तर त्या इकोसिस्टममध्ये प्रत्येक कंपोनंट खूप इम्पॉर्टंट आहे. तर त्या कंपोनंटचा काय इम्पॉर्टन्स आहे तर हे सांगून देण्यासाठी आणि त्यांचं कन्झर्वेशन करण्यासाठी, प्लस द प्रिझर्वेशन ऑफ देअर हॅबिटॅट. तर त्यांचं जे काही हॅबिटॅट आहे किंवा त्यांचा जो काही आपण म्हणतो राहण्याचं ठिकाण आहे तर तो प्रिझर्व करायचा आहे. ठीक आहे, कारण त्याचं काय होत चाललेलं आहे, डिस्ट्रक्शन होत चाललेलं आहे आपल्या ह्युमन्सच्या ॲक्टिव्हिटीजमुळे. तर तो हॅबिटॅट कन्झर्व करायचा आहे, प्लस त्यांच्या इम्पॉर्टन्स आणि त्यांच्या कन्झर्वेशनबद्दल अवेअरनेस क्रिएट करायचा आहे. याच्यासाठी हा काय आहे की वर्ल्ड मायग्रेटरी बर्ड डे सेलिब्रेट केला जातो. तर इट इज सेलिब्रेटेड ऑन 2nd सॅटर्डे इन मे अँड देन इन ऑक्टोबर. तर 2 वेळा केला जातो, दॅट इज बायॲन्युअल. तर जो काही 2nd सॅटर्डे आहे मेमधला आणि ऑक्टोबरमधला तर तेव्हा हे सेलिब्रेट केले जातात. तर न्यूजमध्ये बघा की जे काही बर्ड्स किंवा वाईल्ड फोटोग्राफर्स आहेत तर त्यांचे जे काही पिक्चर्स आहेत जे फेमस होतात त्यांच्याबद्दल विचारलं जातं किंवा थीमबद्दल विचारलं जातं. तर इथे थीम बघूया किंवा त्याचं काय कोण ऑर्गनाईज करतं हे जे काही वर्ल्ड मायग्रेटरी बर्ड डे आहे तो. तर द कोलॅबरेटिव्ह पार्टनरशिप अमॉंग द 2 युनियन ट्रीटीज. तर द कन्व्हेन्शन ऑन द कन्झर्वेशन ऑफ मायग्रेटरी स्पीसीज ऑफ वाईल्ड ॲनिमल्स अँड द आफ्रिकन युरेशियन मायग्रेटरी वॉटरबर्ड ॲग्रीमेंट. तर 2 इथे ऑर्गनायझेशन्स आहेत, द कन्झर्वेशन ऑफ मायग्रेटरी स्पीसीज ऑफ वाईल्ड ॲनिमल्स आणि द आफ्रिकन युरेशियन मायग्रेटरी वॉटरबर्ड ॲग्रीमेंट. तर जे काही हे 2 जे काही ऑर्गनायझेशन्स आहेत तर हे इथे काय करतात की हा जो काही वर्ल्ड मायग्रेटरी बर्ड डे आहे ते ऑर्गनाईज करतात. ही एक नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन आहे आणि एन्व्हायरमेंट फॉर अमेरिकन्स. तर ही पण एक संघटना आहे जी इथे काय करत असते, इथे पार्टिसिपेट करते. त्यानंतर इन 2022 द ग्लोबल कॅम्पेन इज ऑल्सो बिंग ॲक्टिव्हली सपोर्टेड बाय अदर डेडिकेटेड ऑर्गनायझेशन्स. तर यावेळेस 2022मध्ये दुसऱ्या ऑर्गनायझेशन्सही होत्या ज्यांनी इथे सपोर्ट केला आणि त्या म्हणजे की इन्क्लुडिंग द ईस्ट एशियन ऑस्ट्रेलियन्स फ्लायअवे पार्टनरशिप अँड द बर्ड लाईफ इंटरनॅशनल. तर बर्ड लाईफ इंटरनॅशनल आणि द एन्व्हायरमेंट फॉर अमेरिकन्स जे आपण पाहिलं तर त्याच्यानंतर की ईस्ट एशियन ऑस्ट्रेलियन्स फ्लायवे. तर ही जी ऑर्गनायझेशन्स आहेत तर 2022मध्ये यांनी सुद्धा ॲक्टिव्हली पार्टिसिपेट केलं होतं किंवा सपोर्ट केला होता. तर थीम आहे लाईट पोल्युशन. तर बघा 2022ची जी थीम आहे ती लाईट पोल्युशन आहे. तर ही थीम ठेवण्यामागे आणि या जो काही डे आहे तो सेलिब्रेट करण्यामागे काय आहे की अवेअरनेस क्रिएट करणे
तर थीम इटसेल्फ आपल्याला सांगते की पोल्युशन, दॅट इज लाईट पोल्युशन. तर in addressing the growing issue of light pollution on these birds and action on global scale to help migration of these birds safely. तर आपल्याला माहिती आहे की वन कॉन्टिनेंट टू अदर कॉन्टिनेंट म्हणजे प्रत्येक कॉन्टिनेंटमध्ये यांचं काय आहे की मायग्रेशन चालू असतं, जेव्हा की यांचं रिप्रोडक्टिव्ह सायकल येते किंवा सीझन वाईज हे काय करतात की एका कॉन्टिनेंटमधून दुसऱ्या कॉन्टिनेंटमध्ये मायग्रेट करतात. तर अशा वेळी जे त्यांचं इंटरकॉन्टिनेंटल किंवा मायग्रेशन आहे, तर याच मायग्रेशनच्या वेळेस यांना जो काही लाईट आहे म्हणजे आर्टिफिशियल लाईट्स आहेत किंवा लाईट पोल्युशनमुळे यांचं काय होतात आहे इथे इंटरफिअरन्सेस होतात आहे. तर हेच सगळं करण्यासाठी किंवा या लाईट पोल्युशनपासून त्यांना वाचवण्यासाठी किंवा कन्झर्व करण्यासाठी काय केलेलं आहे, ते ग्लोबल स्केलवरती ही जी काही डे आहे तो सेलिब्रेट करण्यात आलेला आहे आणि त्याची थीम आहे लाईट पोल्युशन. त्यानंतर आर्टिफिशियल लाईट्स कॅन कॉज अ सिग्निफिकन्स थ्रेट टू मायग्रेटरी बर्ड्स. तर आर्टिफिशियल लाईट्स ज्या काही आहेत तर त्यांचा काय थ्रेट आहे किंवा त्यांच्यापासून काय धोका आहे या बर्ड्सला, तर डिस्टॉर्शन वाईल फ्लाईंग ॲट नाईट. तर जेव्हा त्या रात्री फ्लाय करतात किंवा नाईटच्या वेळेला तर तेव्हा डिस्टॉर्शन्स इन द वे, त्यानंतर कोल्युजन विथ द बिल्डिंग्स. तर ज्या काही बिल्डिंग्स आहेत तर आर्टिफिशियल लाईटमुळे काय होतं की तिथे त्या बिल्डिंग्स आणि त्याच्यावरती लावलेल्या ज्या काही आर्टिफिशियल लाईट्स आहेत त्याच्यामुळे त्यांचं कोल्युजन आणि डेथ रेट जो आहे तो इन्क्रीज होतो आहे. त्यानंतर डिस्ट्रप्शन्स इन द एबिलिटी टू मायग्रेट लाँग डिस्टन्सेस अँड देअर इंटरनल क्लॉक. जसं आपला बायोलॉजिकल क्लॉक असतो तसाच या बर्ड्सचाही एक इंटरनल बायोलॉजिकल क्लॉक आहे जो की या आर्टिफिशियल लाईट्समुळे काय झालेला आहे इथे डिस्टर्ब झालेला आहे. आणि मग त्यांचं जे काही मायग्रेशन आहे, लाँग रूट मायग्रेशन ज्याला आपण म्हणतो, ते काय झालेलं आहे इथे डिस्टर्ब झालेलं आहे आणि त्यांची ॲबिलिटी जी लाँग डिस्टन्स मायग्रेशनची आहे तिथे काय झाली कमी झालेली आहे. तर याच्यासाठीच इम्पॅक्ट. तर इम्पॅक्ट काय आहे लाईट पोल्युशनचा ऑन बर्ड्स? इट कॅन अल्टर बर्ड्स बिहेवियर इन्क्लुडिंग मायग्रेशन, फोरेजिंग अँड वोकल कम्युनिकेशन. तर वोकल कम्युनिकेशन, फोरेजिंग आणि त्यानंतर काय की त्यांचं जे काही मायग्रेशन आहे तर हे सगळं हिंडर करू शकतात किंवा याच्यामध्ये प्रॉब्लेम्स क्रिएट करू शकतात. त्यानंतर इट ऑल्सो अफेक्ट्स द ॲक्टिव्हिटी लेवल्स अँड देअर एनर्जी एक्सपेंडिचर. तर एनर्जी जास्त एक्सपेंडिचर होते त्यामुळे एक्झॉशन जे काही आपण म्हणतो की एक्झॉस्ट होतो तर ते खूप फास्ट होतात, एस्पेशली दोज विच आर मायग्रेटिंग ॲट नाईट. तर जेव्हा रात्री ट्रॅव्हल केला जातो तेव्हा एनर्जी लेवल खूप डाऊन असते, ठीक आहे. त्यामुळे काय की आणखीन एक्झॉशन होतं आणि याच्यामुळे ज्यांचा जो मायग्रेशनचा रेट आहे तर तो काय आहे की कमी झालेला आहे आणि मायग्रेशन पण काय झालेलं आहे खूप ठिकाणी इथे अफेक्ट झालेला आहे. त्यानंतर इट अट्रॅक्ट्स अँड डिस्टॉर्ट्स द नॉक्टर्नली मायग्रेटिंग बर्ड्स. तर ज्या काही नॉक्टर्नली म्हणजे ज्या काही रात्री ट्रॅव्हल करणाऱ्या बर्ड्स आहेत तर त्यांना ते अट्रॅक्ट करतं आणि काय करतं की त्यांच्या जे काही पाथ आहे तर त्याला डिस्टॉर्ट करत आहे. त्यानंतर विच मे एंड अप इन सर्कलिंग द इल्युमिनेटेड एरियाज. तर त्याच सर्कलमध्ये विदाऊट इन केस ऑफ मायग्रेशन आपण डिस्टन्स ट्रॅव्हल करतो पण इथे काय झालेलं आहे की तो पाथ डिस्टर्ब झाल्यामुळे त्या काय करत आहेत की त्याच एरियामध्ये सर्कल करत आहेत. त्यामुळे काय की त्यांचं एनर्जी जे आपण म्हणतो की एनर्जी एक्सपेंडिचर जास्त आहे, त्यामुळे एक्झॉशन जे आहे ते जास्त होत आहे. इट इज दिस अननॅचरल लाईट इंड्युसेस बिहेवियर कॅन मीन दे एंड अप इन डिप्लिटिंग द एनर्जी रिझर्व्स. तर एनर्जी रिझर्व्ह जे आहेत त्यांचे तर ते डिप्लीट होतात आहे. त्यामुळे काय की अँड पुट्स देम द रिस्क ऑफ एक्झॉशन, प्रिडेशन अँड लिथल कोलिजन्स. तर प्रिडेशन आणि एक्झॉशनच्या प्रॉब्लेममध्ये त्यांना टाकू शकतात. प्रिडेशन म्हणजे त्यांना कोणीतरी प्रे करून म्हणजे त्यांचं काय होत आहे की डेथ तिथे होत आहे बिकॉज दे आर हंटेड बाय समवन. त्यानंतर लॉंग डिस्टन्स मायग्रेटरी बर्ड सच ॲज ब्लॅक पोल वार्बल, द एशियन सबटेल अँड ओरिएंटल प्लोवर may start and end their migration in these areas with relatively low levels of light pollution. तर हे जे काही बर्ड्स मेन्शन केलेले आहेत तर यांचं म्हणणं आहे की या ज्या काही बर्ड्स आहेत त्या लो लेवलचं लाईट पोल्युशनमध्ये दे कॅन स्टार्ट अप द मायग्रेशन, बट ड्युरिंग मायग्रेशन दे मे फ्लाय ओव्हर एरियाज इंटेन्स अर्बन डेव्हलपमेंट. तर आपल्याला माहिती आहे की जसं जसं आपण डेव्हलपमेंटकडे जातो आहे तर अर्बनायझेशन वाढते. अर्बनायझेशनमध्ये आपण इलेक्ट्रिफिकेशन म्हणजे प्रत्येक गोष्ट जेव्हा इलेक्ट्रिक आपण यूज करतो तेव्हा इलेक्ट्रिसिटी आपण म्हणतो की म्हणजे प्रत्येक घरापर्यंत इलेक्ट्रिसिटी पोचली पाहिजे, तेव्हा इलेक्ट्रिफिकेशनचा जो काही रेट आहे तो पण इन्क्रीज झाला आहे. तर मायग्रेशनच्या वेळेसच नाही तर डे टू डे लाईफमध्ये सुद्धा आपण पाहतो की जेव्हा दिवस असतो किंवा डे म्हणतो तर तेव्हा बर्ड्स जेव्हा फ्लाय होतात तेव्हा खूप साऱ्या इलेक्ट्रिफिकेशनच्या वायर्सला सुद्धा त्या काय होतात तिथे अट्रॅक्ट होतात किंवा तिथे त्या अडकल्या जातात आणि तिथे त्यांची डेथ होते. तर सेम वे इथे आहे की जे अर्बन डेव्हलपमेंटमुळे जे काही इलेक्ट्रिफिकेशन आहे, लाईटिंग आहे तर त्यात
ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या मायग्रेशनच्या पाथमध्ये काय करत आहेत की हिंडरन्सेस क्रिएट करत आहेत. अँड वेअर दे एक्सपिरियन्स हाय लेवल्स ऑफ आर्टिफिशियल लाईट. तर अर्बनायझेशनचा एक इफेक्ट होत आहे बर्डच्या लाईफवरती, दॅट इज आर्टिफिशियल लाईट्स ज्या आहेत त्यांच्यामुळे त्यांच्यावरती काय होत आहे, त्यांच्या मायग्रेशनचा जो काही पाथ आहे, मायग्रेशनचा जो काही रेट आहे त्याच्यावरती डायरेक्ट इफेक्ट होत आहे. तर द कन्व्हेन्शन ऑन मायग्रेटरी स्पीसीज ऑर द बून कन्व्हेन्शन, तर इंटरनॅशनल ॲग्रीमेंट आहे दॅट एम्स टू कन्झर्व मायग्रेटरी स्पीसीज थ्रू आउट द्या रेंज. तर जे काही मायग्रेटरी स्पीसीज आहेत किंवा बर्ड्सच्या ज्या काही मायग्रेशन करणाऱ्या स्पीसीज आहेत तर त्यांच्या कन्झर्वेशनसाठी हे जे काही बोन कन्व्हेन्शन आहे ते इथे काम करतं. त्यानंतर द ॲग्रीमेंट साइंड अंडर द युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्राम इज कन्सर्न्ड विथ कन्झर्वेशन ऑफ वाईल्ड लाईफ अँड हॅबिटॅट ऑन ग्लोबल स्केल. तर वाईल्ड लाईफ म्हणजे आपलं जे काही फ्लोराफोना आहे त्याच्याच सोबत जे काही बर्ड्सचं मायग्रेटरी बर्ड्स आहेत तर त्यांच्या कन्झर्वेशन प्लस त्यांच्या हॅबिटॅट म्हणजे जिथे आपण राहतो तर ते जे काही ॲटमॉस्फिअर आहे, एन्व्हायरमेंट आहे किंवा एखाद्या इकोसिस्टममध्ये आपण सर्वाईव्ह करतो, दॅट इज नथिंग बट द हॅबिटॅट. तर त्या हॅबिटॅटलाच कन्झर्व करायचं जे काम आहे तर ही ऑर्गनायझेशन इथे करते. त्यानंतर इट डज ॲट अ ग्लोबल लेवल, म्हणजे ग्लोबल लेवलवरती करते. ते म्हणजे काय की प्रत्येक कंट्री तिथे पार्टिसिपेट करून आपापलं कॉन्ट्रीब्युशन करू शकते. त्यानंतर साइन्ड इन 1979 इन बॉन, वेस्ट जर्मनी. तर बोन ही वेस्ट जर्मनीमध्ये एक शहर आहे तर तिथे साईन केल्यामुळे त्याला बोन कन्व्हेन्शन म्हटलेलं आहे. इट इज साईन इन 1979. पण त्याचा जो इफेक्ट आहे किंवा आपण त्याला फोर्समध्ये कधी आणलं तर 1983मध्ये त्याला इफेक्टमध्ये आणलेला आहे. तर ही संस्था जी आहे तिथे काम करते कन्झर्वेशनसाठी मायग्रेटरी बर्ड्सच्या. ॲज अन एन्व्हायरमेंटल ट्रीटी ऑफ युनायटेड नेशन्स, CMS प्रोव्हाइड्स अ ग्लोबल प्लॅटफॉर्म फॉर कन्झर्वेशन अँड सस्टेनेबल यूज ऑफ मायग्रेटरी ॲनिमल्स अँड देअर हॅबिटॅट. तर कन्झर्वेशन करायचं आहे प्लस त्यांच्या यूज आणि सस्टेनेबल एन्व्हायरमेंट क्रिएट करायसाठी सुद्धा इथे काय करायचे आपल्याला एफर्ट्स घ्यायचे आहेत. तर सेम वे ही जी काही संस्था आहे बून कन्व्हेन्शन तर ती ग्लोबल लेवलवरती या सगळ्या गोष्टींसाठी काम करते. तर इंडिया इज अ सिग्नेटरी टू द CMS. तर इंडिया काय आहे की एक सिग्नेटरी मेंबर आहे याचा. अँड इंडिया हॅज ऑल्सो होस्टेड द CMS ॲट COP 2013. तर COP दॅट इज कॉन्फरन्स ऑफ पार्टीज जे 13 जे होतं ते 2020मध्ये हेल्ड केलं होतं तर गुजरातमध्ये. तर आपण त्यांना होस्टही केलं होतं. ठीक आहे, ॲज वी आर द सिग्नेटरी मेंबर वी हॅव होस्टेड इट. इंडिया ऑल्सो लॉन्च द नॅशनल ॲक्शन प्लॅन फॉर कन्झर्वेशन ऑफ मायग्रेटरी स्पीसीज. तर आपण नॅशनल कन्झर्वेशन प्लॅनसुद्धा इथे एस्टॅब्लिश केलेला आहे या मायग्रेटरी स्पीसीजसाठी अंडर द सेंट्रल एशियन फ्लायवे. तर सेंट्रल एशियन फ्लायवेच्या अंडर आपण काय केलेलं आहे, ज्या काही बर्ड्सच्या मायग्रेटरी स्पीसीज आहेत तर त्याच्यासाठी एक कन्झर्वेशनचा प्लॅनसुद्धा केलेला आहे. इंडिया इज अ टेम्पररी होम टू सेव्हरल मायग्रेटरी ॲनिमल्स अँड बर्ड्स. तर इंडिया आपल्याला माहिती आहे की वी आर रिच इन बायोडायव्हर्सिटी. तर बायोडायव्हर्सिटी महाराष्ट्रातला जो काही स्पॉट आहे किंवा आपण त्याला हॉटस्पॉट म्हणतो तर तो मोस्टली वेस्टर्न घाट. तर तिथेसुद्धा काय आहे की खूप साऱ्या बर्ड्स ज्या आहेत ठीक आहे तर त्या मायग्रेट होतात. त्यांचं जे काही सायकल आहे रिप्रोडक्टिव्ह सायकल किंवा ग्रोथ सायकल तर त्या कंप्लीट करतात. ठीक आहे, तर या सगळ्या गोष्टींमुळे आपण काय आहोत, वी आर रिच इन बायोडायव्हर्सिटी. तर आपल्याकडे पण काय टेम्पररी होम टू सेव्हरल मायग्रेटरी ॲनिमल्स आणि बर्ड्स वी आर होस्टिंग. तर द इम्पॉर्टन्स ऑफ दीज इन्क्लूड, तर याच्यामधले इम्पॉर्टंट जे काही एनलिस्ट केलेले बर्ड्स आहेत ज्यांच्यावरती जास्त इफेक्ट होत आहे तर आहे अमूर फाल्कन्स, बार हेडेड गीज, ब्लॅक नेक्ड क्रेन्स, मराईन टर्टल्स, ड्यूडॉंग्स, हम्पबॅक वेल्स एक्सेट्रा. तर थोडे मरीन ॲनिमल्स, थोड्या बर्ड्स किंवा जे काही फ्लोराफोना आहे ज्याच्या कन्झर्वेशनसाठी हे बून कन्व्हेन्शन काम करतं आणि आपल्याकडे पण त्याच्याच बदल्यात काम घेतलं जातं किंवा आपण त्याच्यामध्ये एफर्ट्स घेतो. तर दीज आर सम ऑफ द थिंग्स. त्यानंतर द इंडियन सबकॉन्टिनेंट इज ऑल्सो पार्ट ऑफ मेजर बर्ड फ्लायवे नेटवर्क दॅट इज सेंट्रल एशियन फ्लायवे दॅट कवर्स एरिया बिटवीन द आर्किटिक अँड द इंडियन ओशन. तर इंडियन ओशन आणि आर्किटिकमधला जो काही रिजन आहे तर तो मायग्रेटरी पाथवे आहे या बर्ड्सचा. तर तिथे आपण ॲक्टिव्हली पार्टिसिपेट करतो आहे, हिंडरन्सेस कमी करायचा प्रयत्न करतो आहे. ॲज वी आर द सिग्नेटरी मेंबर वी हॅव टू टेक द एफर्ट्स आणि आपण नॅशनली डिटरमाइंड कॉन्ट्रीब्युशन्स दिलेले आहेत ज्याच्यामध्ये आपण सांगितलेलं आहे की येस वी आर गोइंग टू टेक द एफर्ट्स फॉर द कन्झर्वेशन ऑफ फ्लोरा अँड फोना किंवा वी आर गोइंग टू टेक द एफर्ट्स फॉर कन्झर्वेशन ऑफ बायोडायव्हर्सिटी. तर फक्त बर्ड्सच नाही तर आपण प्रत्येक बायोडायव्हर्सिटी किंवा प्रत्येक जे काही बायोटिक फॅक्टर आहे तर त्याच्या कन्झर्वेशनसाठी आपण इथे एफर्ट्स घेतो. इट वॉज अबाउट द वर्ल्ड मायग्रेटरी बर्ड डे जो सेलिब्रेट केला जातो सॅटर्डेला, सेकंड सॅटर्डे ऑफ मे अँड ऑक्टोबर.
त्याचा इम्पॉर्टन्स काय आहे की ग्लोबल लेवलवरती अवेअरनेस क्रिएट करायचा आहे, कन्झर्वेशन ऑफ बर्ड्स किंवा मायग्रेटरी बर्ड्स त्यांचा पाथवे क्लिअर करायचा आहे, परत त्यांचा जो काही हॅबिटॅक्ट आहे तो इथे कन्झर्व करायचा आहे. तर याच्यासाठी काय आहे की आपण सिग्नेटरी मेंबर असल्यामुळे आपण एफर्ट्स घेतो, प्लस आपण ॲक्टिव्हली पार्टिसिपेटही करतो. वी हॅव गिवन द रेझोल्युशन्स ऑल्सो इन नॅशनल डिटरमाइंड कॉन्ट्रिब्युशन्स. आणि लास्टली की जे काही सस्टेनेबल डेव्हलपमेंटल गोल्स आहेत तर त्याच्यामधले सुद्धा आपल्याला काय करायचे की लाईफ ऑन लँड जी आहे, ठीक आहे, तर ती कन्झर्व करायची आहे, त्याच्यासाठी एफर्ट्स घ्यायचे आहेत. देअरफॉर आपण अल्टिमेटली काय करतो की सस्टेनेबल डेव्हलपमेंटल गोल्स जे आहेत तर त्याला कंप्लीट करण्यासाठी इथे आपण काय करतो एफर्ट्स घेतो आहे. सो इट वॉज अबाउट 46 लेक्चर. तर या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबतो आहे. नेक्स्ट लेक्चर घेऊन पुन्हा भेटू. टिल देन थँक्यू.